पुण्यामध्ये शिवसेना भाजपची बैठक संपली आहे। मात्र या बैठकीला रवींद्र धनगेकर जे शिवसेनेचे स्थानिक नेते आहेत त्यांना निमंत्रणच नव्हतं। भाजपमधल्या नेत्यांवर टीका करण्यात आल्यानं बैठकीला निमंत्रण नसल्याची सूत्रांची माहिती आहे। पुणे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप सेनेची ही बैठक पार पडली आहे। आणि तिकडे आता मंत्री मुरलीधर मोहोळ बोलतायत, थेट जाऊया। तो विचार नाही। पुढच्या काही दिवसांमध्ये जर काही लोकांना घ्यायचं असेल तर ते माननीय पक्ष नेतृत्व आमचं जे आहे मुंबईतलं ते निश्चित उद्या होणार आहे की नाही मुंबईत? नाही, मी तुम्हाला सांगितलं ना, आमचं पक्ष नेतृत्व ठरवेल त्या दिवशी त्या वेळेला होईल। गरज असेल तरच घ्यायचं, नाही तर नाही, असं एक सूत्र आहे का काय? असं नाही हे बघा, आम्ही कुठली निवडणूक लढवण्यासाठी कुणाला पक्षात निवडणुकीसाठी कोणी म्हणालं की आम्हाला निवडणूक लढण्यासाठी यायचंय तर नाही। आज पक्षामध्ये या आमच्याकडे एक सिस्टीम आहे, प्रवेश दिल्यानंतर सुद्धा शेवटी तिथे निवडून येण्याची क्षमता कोणाची आहे याचा विचार केला जाईल। त्यामुळे एकदा पक्षात प्रवेश दिला तो भारतीय जनता पार्टीचाच कार्यकर्ता होतो। त्यामुळे या सगळ्यांमध्ये एक आमची पद्धत आहे, सर्वे होतात, स्थानिक पातळीवरती त्याचा निश्चितपणे एक अहवाल तयार होतो आणि मग उमेदवारी कोणाला द्यायचा हा पुढचा टप्पा आहे। तेव्हा प्रवेश घेतल्यानंतर लगेच तिकीट दिलं असा कुठलाही अर्थ त्याच्यामध्ये काढू नये। सेनेने 60 जागा मागितल्या, जास्त आहेत कमी आहेत काय? नाही, बापू बोलते सेनेच्या विषयी। तुम्ही किती सोडणार? बापू नाही, आज काही आकड्याचा विषयच नाही। बापू, आज काही आकड्याचा विषय नाही। असं आहे आज एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।